बुद्ध या जागतिक क्रांतीला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक क्रांतीला आणि धर्मक्रांतीला ही विनम्र अभिवादन। आजच्या बैठकीचे सन्माननीय अध्यक्ष पंकज मिश्रा, विचारपीठावर उपस्थित आजच्या बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक आणि भीमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष, उपस्थित सर्व भीमशक्तीचे मान्यवर, मित्रांनो, आज जी या सभेत चर्चा होणार आहे ही फक्त दोन विषयावर आहे। एक विषय असा की भीमशक्ती विदर्भामध्ये कशी मोठी करता येईल हा एक विषय, आणि दुसरा असा की महात्मा फुले, गाडगे महाराज आणि शाहू महाराज यांची जयंती मुंबईला षण्मुखानंद हॉलमध्ये साजरी कशी करता येईल हे दोन विषय आहेत। या ठिकाणी मी एक नाव ऐड करतो साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला गुरु बुद्धाला मानलं आणि दुसरा गुरु या ठिकाणी त्यांचं नाव सुटलं आहे संत कबीर। दुसरे गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानलेले संत कबीर आहे आणि तिसरे गुरु महात्मा ज्योतिराव फुले आहे, आणि म्हणून त्यांच्यासोबत संत कबीरांची सुद्धा जयंती जी आता 29 जूनला गेली, तर त्यांचं सुद्धा नाव त्या ठिकाणी कार्यक्रमात असावं एवढी माझी नम्र सूचना आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला संघटन मोठं करायचं आहे। तुम्ही जाऊ नका, कार्यकर्त्यांना काय करायचं आहे? संघटन मोठं करायचं आहे। मग संघटन तुमच्यासाठी काय करते? कार्यकर्त्यांना मोठं करते। प्रथम काम कार्यकर्त्यांचं आहे संघटन मोठं करणं, आणि त्यानंतरचं दुसरं काम आहे संघटनेचं कार्यकर्त्यांना मोठं करणं। हे असं समीकरण आहे, पण याकडे आपण लक्ष देत नाही। मित्रांनो, आपल्याला संघटन हे मोठं करायचं आहे, आणि संघटनेमध्ये काम करताना कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असल्या पाहिजे। कारण माझा प्रश्न असा आहे की आपण कुठलंही राजकारण करत असताना हे सामाजिक संघटना जरी असली तर राजकारण कशासाठी करतो आपण? राजकारण यासाठी आहे की कार्यकर्त्यांचं भलं झालं पाहिजे, समाजाचंही झालं पाहिजे आणि देशाचंही भलं करतात, यासाठी राजकारण, नाही तर राजकारणाचा उपयोग का? आणि म्हणून हंडोरे साहेब राजकारणात असताना संबंध महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना, काही कार्यकर्ते विदर्भातले, काही जिल्ह्यातले कार्यकर्ते सुटले, पण संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांनी दिला आहे। मी फक्त एकच उदाहरण सांगतो। मी एका कार्यकर्त्याला म्हणालो चंद्रपूरच्या, म्हटलं हंडोरे साहेबांनी हे बघा, संबंध महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन दिलं आहे। म्हटलं किती चांगलं काम केलं। तो कार्यकर्ता असं म्हणतो, हे तर करता येते म्हणे, सत्तेमध्ये असल्यानंतर पैसे असतात आणि ते बिल्डिंग बांधायला काय? मी म्हणालो हे लक्षात घ्या की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बनवलं, ते पैशाने नाही म्हटलं, ते सामाजिक न्याय भवन कोणत्या कल्चरचं आहे ते एकट्याही माणसाची हिंमत नाही म्हटलं। काँग्रेसमध्ये एकच मंत्री आहे आणि त्या कल्चरचं, बुद्धिस्टचं कल्चरचं सामाजिक न्याय भवन बनवलं, त्यासाठी हिंमत लागते म्हटलं, आणि ते आजकाल
आजपर्यंत कोणत्याही आंबेडकरी नेत्यांमध्ये नाही हे त्यांना बोललो. तेव्हा त्यांनी मान्य केलं, साहेब म्हणे माफ करा मला, मी चुकीचं बोललो. सांगण्याचं तात्पर्य असं की अनेक गोष्टी या ठिकाणी झालेल्या आहेत, या बुद्धिस्ट कल्चरच्या झालेल्या आहेत, तेव्हा मी अधिक काही सांगण्यासारखं नाही. पण तरी सुद्धा या ठिकाणी आता नव्या कार्यकर्त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत, खासदार एक आहे, संबंध महाराष्ट्र आहे, आणि म्हणून मी दुसरी एक सूचना करतो की आपली भीमशक्ती मोठी झाली तर सर्वात राजकीय फायदा कोणाचा होणार आहे? काँग्रेसचा. काँग्रेसला जास्तीत जास्त राजकीय फायदा होणार. आणि म्हणून माझी साहेबांना अशी विनंती आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा खासदार असेल, काँग्रेसचा आमदार असेल, तर यासाठी राहुल गांधीजीशी बोलून कंपल्सरी असं ठरवा की ते खासदार आमदार असतील त्यांनी भीमशक्तीच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची कामं करायची नव्हे, तर त्यांना लागलेला निधी सुद्धा तुम्ही तुमच्या फंडातून उपलब्ध करून द्या. अशा पद्धतीची कंपल्सरी सोय केली पाहिजे असं मला वाटतं. आणि असं झालं तर भीमशक्तीला मोठं होता येईल, भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांचा फायदा येईल असं मला वाटते. आणि या ठिकाणी त्यावेळेला एक चुकीचं एक धोरण ठरलं होतं की भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये यावं, तर ती अत्यंत चुकीची भूमिका होती. कारण भीमशक्ती मोठी करायची आहे, भीमशक्ती मोठी झाली तर त्याचा फायदा काँग्रेसमध्ये. मी जर काँग्रेसमध्ये गेलो तर काँग्रेसला मी जास्त फायदा देऊ शकत नाही, कारण आंबेडकरी समाजाचे लोक मला म्हणतात अरे हा काय सांगते, हा तर काँग्रेसची आहे. पण मी जर भीमशक्तीत राहिलो, स्वतंत्रपणे भीमशक्ती उभी झाली, तर मी समाजाकडे जाऊ शकतो, त्यांना सांगू शकतो. कारण या ठिकाणी जातीवादी नंबर 1 चा शत्रू आहे बीजेपी, त्याचा पराभव करायचा असेल तर तुम्हाला काँग्रेस सोबतच राहावं लागेल, त्यांनाच मतदान करावं लागेल. अशा पद्धतीची भूमिका मला मांडतात. आणि मग मी जास्तीत जास्त काँग्रेसला मतदान करायला लावू शकतो, बौद्ध समाजाचं, आंबेडकरी समाजाचं. आणि म्हणून भीमशक्ती हे स्वतंत्रपणे उभी झाली पाहिजे आणि त्याचा फायदा काँग्रेसला जास्त होतो. आणि म्हणून अशा पद्धतीचं या ठिकाणी राबलं पाहिजे. या ठिकाणी एक गोष्ट सांगून मी थांबणार, कारण हांडोरे साहेबांनी मला फार कमी वेळ दिलेला आहे. तर मित्र, ज्या तत्वाच्या आधारे आम्ही आमच्या चळवळीची इमारत उभारून पाहत आहोत, त्या तत्वाला बाधा न आणता देशातील कोणत्याही पक्षाशी, कोणत्याही समाजाशी, कोणत्याही व्यक्तीशी सहकारिता करायला आम्ही तयार आहोत. त्यांची सहानुभूती जेवढी आम्हाला गरज आहे तेवढी थोडीच आहे, परंतु मित्र हो, ही सहानुभूती आम्ही आमच्या अंगीकृत तत्वाचा बळी देऊन विकत घ्यायला आम्ही तयार नाही. आणि म्हणून आणि असल्या प्रकारचा तत्वनिश्चय नीतीशुद्ध तर नाहीच नाही, परिणामी तो इष्टही नाही. आणि अशा प्रकारचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे वक्तव्य आहे आणि तेच आम्ही विसरलो. आणि आंबेडकरी तत्वाचा इथे हिरमोड झालेला आहे. आणि म्हणून तो थांबवायचा असेल तर आपल्याला भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांना भीमशक्ती संघटना स्वतंत्रपणे उभी करावी लागेल. आणि असं जर झालं तर येणाऱ्या भविष्यामध्ये काँग्रेसलाही आणि आपलीही प्रतिष्ठा वाढेल. कोणाची हिंमत होणार नाही पिंपळेंना काँग्रेसची म्हणायची. आणि अशा पद्धतीचं राजकारण, भीमशक्ती हे सामाजिक संघटन असलं तरी अशा पद्धतीचं राजकारण भीमशक्तीनं करावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी घेतो आहे, चंद्रपूर जिल्ह्याची जबाबदारी घेतो आहे, परंतु इतरही जिल्ह्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा कार्यकारिणी, शहर कार्यकारिणी असावी एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो. आणि प्रत्येक जिल्हाध्यक्षांना मी एक नंबर देतो, त्या नंबरवर आपण
पाठवा तुमची कार्यकारिणी. 1 महिन्याची मुदत असेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला कार्यकारिणी पाठवावी लागेल. मी नंबर देतो. प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी, शहर अध्यक्षांनी हा नंबर लिहून घ्या. 77 जागा आहे इकडे. नंबर लिहा. 7709854611. 1 महिन्यात या नंबरवर सर्व विदर्भातील सर्व जिल्हा आणि शहर कार्यकारिणी अपेक्षा पिंपळे हा नंबर माझ्याकडे आहे. व्हॉट्सअप नंबर नाही म्हणून मुलीचा नंबर मी देत आहे. त्या अध्यक्ष आहेत विदर्भाच्या. तर अशा पद्धतीचं या नंबरवर तुम्ही आपापली कार्यकारिणी आणि नाव आणि पुढे नंबर, मोबाईल नंबर, नाहीतर घरी बसून जिल्ह्याची कार्यकारिणी कृपया गठीत करू नका. नाहीतर काय लोक घरी बसून ओळखीचे लोक असतात त्यांची नावं देतात, पण प्रत्यक्ष कार्यकारिणी मात्र नसते, कागदावर असते. तर अशा पद्धतीचा प्रकार होऊ नये. भीमशक्ती मोठ्यात मोठी कशी करता येईल. मी तर असं म्हणेन की विदर्भ, कारण या ठिकाणी दीक्षाभूमी आहे, मुंबईला दीक्षाभूमी नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून पश्चिम महाराष्ट्रापेक्षा विदर्भात भीमशक्ती मोठ्यात मोठी 1 नंबरची व्हावी एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतो. सर्व कार्यकर्त्यांना भीमशक्तीच्या सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपली सर्वांची रजा घेतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. त्यावर उतरत आहेत. स्कॉलरशिपचे प्रश्न आहेत. विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप नाही. पेपर लिकेजेसचे घोटाळे होत आहे. म्हणजे सगळीकडे असंतोष आहे. म्हणजे प्रॉब्लेम्स कुठेतरी देशामध्ये सगळीकडे दिसत आहे. मग जिथे प्रॉब्लेम्स आहे तिथे संधी सुद्धा आहे काम करण्याची. मग एक आंबेडकरी संघटना म्हणून, एक सामाजिक संघटना म्हणून भीमशक्तीची काय जबाबदारी आहे. भीमशक्तीने काय स्टेप्स घेतल्या पाहिजे. जिथे प्रॉब्लेम्स आहे तिथे संधी आहे, तिथे आपण काम करू शकतो. मग भीमशक्ती यावर काय स्टेप्स घेते हे निश्चितच आपल्याला सहकार्याने काम करायचे आणि त्याच्यासाठी एक स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग लागली. दुसरं असं की भीमशक्ती संघटनेचे एक थिंक टँक असणं गरजेचं आहे, ज्यामध्ये आपण समाजापुढे काय एक्झाम्पल सेट करतोय. पण हे कसं होईल, केव्हा होईल, जेव्हा आपली एक प्लॅनिंग असेल, एक स्ट्रॅटेजी असेल आणि त्याद्वारे आपण सर्व पदाधिकारी, निश्चितच कार्यकर्ते साहेबांच्या आदेशानुसार काम करू. तर मी सरांना विनंती करते की भीमशक्तीची स्ट्रॅटेजिक थिंक टँक असू द्या, ज्यामध्ये प्लॅनिंग असेल आणि त्याच अनुषंगाने आपण समाजापुढे प्रेझेंट होऊ शकू. आज आरक्षणाचा मुद्दा आहे. उपवर्गीकरण होत आहे. उपवर्गीकरण ABCD अ ब क ड ग्रुपमध्ये डिवाइड करण्यात येत आहे आणि निश्चित एक आंबेडकरी संघटना म्हणून आपली काय जबाबदारी आहे हे देखील आपण समाजापुढे स्पष्ट केलं पाहिजे. जनगणना होत आहे. या जनगणनेमध्ये बौद्धांचं आरक्षण कसं रिप्रेझेंट करायचं आहे हे सुद्धा, यामध्ये पण आपल्याच कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. कोणी म्हणते की बौद्ध लिहायचं नाही, कोणी म्हणते की आपण SC महार कॅटेगरीमध्येच लिहायचं. तर यामध्ये पण खूप संभ्रम अवस्था आहे. ही देखील या निमित्ताने, या मीटिंगच्या अनुषंगाने स्पष्ट